नमस्कार. दैनिक अधिकार नामाच्या पॉडकास्ट बातमीपत्रात सर्वांचे मनपूर्वक स्वागत. जाणून घेऊयात राज्यासह देशभरातील टॉप 10 घडामोडी. मालेगाव स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना तरुणाला हार्ट अटॅक, 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू. जळगावच्या जामखेडा गावात महावितरणच्या पथकावर ग्रामस्थांचा हल्ल्यात महावितरणचे कर्मचारी जखमी. बेळगावात सीमा प्रश्नावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर, 23 नोव्हेंबरला होणार पुढील सुनावणी. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी शिवतीर्थवर जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट. भेटीमागे राजकीय हेतू नाही, ही केवळ सदिच्छा भेट असल्याची चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. मुंबई मेट्रो 3G ट्रायल रन सुरू, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा. सारीपूत नगर ते मरोड नाकादरम्यान ट्रायल रन. मुंबई सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये शासकीय मेगा भरती, पोलिसांसह 78,000 जागांसाठी होणार भरती. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्टात आज महत्त्वपूर्ण सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. यंदाची दिवाळी 5Gमय, मुंबईसह प्रमुख 4 महानगरमध्ये 5G सेवा सुरू करण्याबाबत जिओकडून घोषणा. मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, बंदी असतानाही अवजड वाहन रस्त्यावर येत असल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनाच त्रास. शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारची मोठी घोषणा. या योजनेच्या 11व्या हप्त्यासाठी केंद्र सरकारकडून मोठा बदल करण्यात आले आहेत. लाभार्थ्यांना 11वा हप्ता हवा असेल तर KYC करावी लागणार आहे. केंद्र सरकारने KYC सक्तीचं केलं आहे, मात्र सरकारने KYCसाठी मुदतवाढ करण्याबाबत नकार दिलाय.